हो सर. ओके. हो हो सर. सर. हा ओके. आता काल आपण त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या पाहिलेल्या होत्या. आता आज आपण मूळ संख्या हा भाग पाहणार आहोत. मूळ संख्या. आता या मूळ संख्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्राईम नंबर्स म्हणतात. काय म्हणतात? प्राईम नंबर्स. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला तीच संख्या व 1 या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येनं निशेष भाग जात नाही, त्या संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येचे 2च अवयव असतात किंवा 2च विभाजक असतात, 1 आणि तीच संख्या. आता उदाहरणार्थ पहा, 17 ही संख्या आहे. आता 17चे जर तुम्ही विभाजक किंवा 17चे जर तुम्ही अवयव काढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 17ला भाग किंवा निश्चित भाग जाणाऱ्या संख्या, तर 1 आणि 17 असं 2च विभाजक असतात. किंवा ज्या संख्येला फक्त 2च विभाजक असतात, त्या संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येला 1 व तीच संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आता याच्यामध्ये 2 ही अशी एक संख्या आहे पहा, 2, जी एकमेव काय आहे? तर सम असणारी काय आहे? मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सम मूळ असणारी संख्या आहे. आणि 1 ही संख्या समही नाही आणि मूळही नाही आणि संयुक्त नाही. आता ज्या संख्या सम नाही त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे संयुक्त संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. संयुक्त संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. संयुक्त संख्यांना आपण कंपोजिट नंबर असं म्हणतो. अगोदर आपण मूळ संख्या म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. ज्या संख्येला 1 व ती संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येनं पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. आता 1 ते 100 पर्यंत अशा पद्धतीनं 25 मूळ संख्या असतात पहा. 1 ते 25 पर्यंत 25 मूळ संख्या असतात. आपण 10च्या पटीमध्ये असणाऱ्या मूळ संख्या पाहूया. आता पहिली जी ओळ आहे पहा, 2 3 5 7, 1 ते 10 पर्यंत या 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत पहा, 11 13 17 19 अशा 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 पर्यंत 23 आणि 29 या 2 मूळ संख्या आहेत. 31 ते 40 दरम्यान 31 आणि 37 या 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 या दरम्यान 41 43 आणि 47 या 3 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 दरम्यान 53 आणि 59 या 2 मूळ संख्या आहेत. 61 ते 70 दरम्यान 61 आणि 67 या 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 दरम्यान 71 73 79 या 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 या दरम्यान 83 आणि 89 या 2 मूळ संख्या आहेत. आणि शेवटी 91 ते 100 या दरम्यान 97 ही एकच मूळ संख्या आहे. आता या ठिकाणी या
1 ते 10 दरम्यान 4 मूळ संख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 11 ते 20 दरम्यान सुद्धा 4 मूळ संख्या पाहायला मिळाल्या. 21 ते 30 दरम्यान 2, 31 ते 40 दरम्यान 2, 41 ते 50 दरम्यान 2, 51 ते 60 दरम्यान 2, 61 ते 70 दरम्यान 2, 71 ते 80 दरम्यान 2, नाही इथं 3 आहेत मला वाटतं. आणि इथं वर पण बघा एका जागेवर मी चुकून 2 लिहिले, इथं सुद्धा किती आहेत? 3 आहेत. पुन्हा 81 ते 90 दरम्यान 2 आहेत आणि 91 ते 100 दरम्यान 1 आहे. आता ह्या सर्व संख्यांचा जर एकंदरीत विचार केला तर एक 10 अंकी संख्या तयार होते बघा. 44, 22, 32, 23 आणि 21. बघा 4, पुन्हा हे 4, पुन्हा 2 2 2 वेळा आहे पहा, पुन्हा 3 2 आहे, त्यानंतर 2 3 आहे आणि शेवटी 2 1 असं आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? 44च्या निम्म 22, 32च्या उलट 23 अंश, 32 मध्ये एकक आणि दशक स्थानच्या अंकाच्या अदलाबदल केले की 32च्या उलट 23 मिळते. आणि 21 लक्षात राहते, आपण गणपतीला 21 मोदक ठेवतो पहा. 21 आकडा लक्षात ठेवायला सोपा आहे. काय सांगितलं? 10 अंकी नंबर लक्षात ठेवण्यासाठी 44च्या निम्म 22, 32च्या उलट 23 आणि 21 शेवटचा एक संख्या लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी 44, 22, 23, 32, 23, 21 हे कशासाठी लक्षात ठेवायचं? तर तुम्हाला कधी कधी परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 21 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती? 21 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्या एवढ्या आहेत. मग तुम्ही ह्या 3 संख्यांची बेरीज करू शकता. 2 आणि 2 4 आणि 3 7. तुम्हाला असा प्रश्न विचारला, 71 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती? तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग ह्या 3 2 आणि 1 ची बेरीज केली, 3 2 5, 5 आणि 1 6. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 10 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती रे? 10 ते 50 पर्यंत. तर 2 15 10 ते 50 मध्ये ह्या चौघांची बेरीज करायची. 15 कसं 11 येतात रे? 10 ते 11 50 13 सर 2 3 5 7 आणि 11. मी विचारलंय काय तुम्हाला? 10 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्या. सर 11 11 आहेत. 11 आता तुम्हाला सांगितलं दोन्ही काय आहे? एकच समसंख्या आहे. मूळ संख्या ही जी मूळ संख्या आहे, 1 ते 100 पर्यंत ज्या 25 मूळ संख्या आहेत, याच्यामध्ये 2 ही एकच समसंख्या आहे आणि बाकीच्या सगळ्या संख्या कशा आहेत? प्राइम विषम. बाकीच्या 24 संख्या कशा आहेत? विषम आहेत. आता हे झालं मूळ संख्येच्या बाबतीमध्ये. आणि मगाशी मी तुम्हाला संयुक्त संख्या म्हणजे काय सांगितलेलं होतं. त्याला आपण मध्ये कंपोजिट नंबर. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ 9 ही संख्या आहे. आता 9 चे विभाजक सांगा. फॅक्टर्स ऑफ 9. 1 3 9 9
आणि मूळ दोन आहेत फॅक्टर्स, 1, 3, 9. 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 1, 3, म्हणून 9. ही संख्या काय आहे? 1, 3, 9. कंपोजिट नंबर आहे, 1, संयुक्त 3. संख्या. म्हणून थोडं म्यूट करतो सर्वांना. मग 1 ते 100 पर्यंत अशा एकूण किती संयुक्त संख्या असतील? 1 ते 100 पर्यंत किती अशा संयुक्त संख्या असतील? बोला. 75. तर बरोबर आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, चुकून 75 सांगतात. कारण 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती असतात? 25. 21. पण एक ही अशी संख्या आहे, मूळही नाही, संयुक्तही नाही. मूळही नाही संयुक्तही नाही. आणि संयुक्तही नाही. त्यामुळं एक ही मूळही नाही, संयुक्तही नाही. 25 मूळ संख्या आणि 74 संयुक्त संख्या, सर्वांची जर बेरीज केली तर एकूण किती येते? 100. तुम्हाला परीक्षेला साधा प्रश्न किंवा कुठेही कोणी विचारला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? 25. 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती? तर 74. आणि एकमेव सममूळ संख्या कोणती? 2. अशी कोणती संख्या आहे जी मूळही नाही, संयुक्तही नाही? तर 1. असे तुम्हाला काही उदाहरण देता येणं आवश्यक आहे. आता अनम्यूट कोण आहे रे? मी सगळ्यांना म्यूट केलंय, फक्त एक जणाचाच आवाज येतोय. श्रेया. अहो सर, ती अनम्यूट होईना आहे. होतच नाही का? हो. मग म्यूट होईना, अनम्यूट आहेस. अहो सर, ती बंदच होईना. बंदच होईना. बर. ओके. आता मूळ संख्या म्हणजे काय सर्वांना समजलेलं असेल. आता सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर 2. एकमेव सममूळ संख्या कोणती? तर 2. आता मूळ संख्या किती आहेत? तर मूळ संख्या असंख्य आहेत. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? 25. आता परीक्षेला असा प्रश्न आला, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? आता कोण सांगते आपल्याला? 25. 250. 1060 1700. 225 1060 1060. 1060. कोणी सांगितलं? 1060 1060. 1060 काय सांग? तुम्ही काय करताय? सगळी जण अनम्यूट होते, त्यामुळे गोंधळ होतोय. त्यामुळे मला सगळ्यांना नाईलाजानं म्यूट करावं लागते. ज्यांनी उत्तर दिलेलं आहे, ज्यांना खरोखरच संकल्पना माहित आहे, त्यांनी फक्त अनम्यूट होऊन उत्तर द्यायचं. बाकीचे सगळे म्यूट राहतील, म्हणजे सर्वांनाच आवाज येईल. 1060. हा, नाव सांग. 1060 कोणी सांगितलं त्याने? नाव सांग आपलं. आरती साळुंके. आरती साळुंके. शाळा कोणती? बालवडी.
भालवडी. सांग आरती, तू कसं काढलंय हे? सगळ्यांची बेरीज केली. सगळ्यांची बेरीज सर केली आणि मध्ये माईक मध्ये सायलेंट करू नका ना, आम्हाला उत्तर देता येत नाही. सायलेंट करावंच लागते. सर्वांचा गोंधळ, कुणालाच आवाज येत नाही. सायलेंट करणं, सर्वांना सायलेंट मी करणारच. मला ज्यावेळेस प्रश्न विचारायचा आहे तो पण अवघड, त्यावेळेस मी सर फक्त तुमचा आवाज सर्वांना. येत नाही. आवाज येत नाही. आवाज येत नाही. हं. बाकीच्यांना येतोय की? येतोय सर. येतोय सर. बरं का, lecture मी जास्त बोलणार आहे, तुम्ही अगदी माफक उत्तरं द्यायची. कारण तुमचं जर जास्त मी ऐकून घेतलं तर आपलं वर्षभरामध्ये टीचिंग सुद्धा होणार नाही. त्यामुळे मी विचारलेले तेवढ्या लिमिटेड प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायची. मी फक्त प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 160 तुम्ही कशी काढली? कारण एवढी मोठी बेरीज तुम्ही अर्ध्या मिनिटात काढणं शक्यच नाही. एक तर तुम्ही पाठ केले असेल किंवा कुठल्या तरी पुस्तकातील बघून सांगितलेले असेल. आता मगाशी मी तुम्हाला मी सांगू? 25 संख्या लिहून दिलेल्या होत्या. आता या सर्वांची बेरीज एवढ्या कमी वेळामध्ये करणं शक्यच नाही. त्यामुळे हे पाठांतर केलं तरी चालेल. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, तर 1060. तर पाठ होत ना. हा, पाठ असेल. आता दुसरा प्रश्न, 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 14 15 15 15 15 बरं, बघूया आपण. 2 कशी बोला? सर 14 13 14 सर 17 19 19 23 29 29 31 30 37 37 41 ओके. 50 पर्यंत विचारले. मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 उत्तर बरोबर आहे. 1 ते 50 पर्यंत अशा 15 काय आहेत, मूळ तर मूळ संख्या. संख्या आहेत. आता तुम्हाला मसावी हा भाग सुद्धा झालेला असेल यापूर्वी कधीतरी. हो. आता मी 2 मूळ संख्या घेतो. एक घेतली 17 आणि एक घेतली 23. आता 17चे 2 विभाजक सांगा मला. मूळ संख्येचे 2च विभाजक असतात. 17 आणि 23 या संख्येचे 2च विभाजक, 1 आणि 23. आता महत्तम काय? महत्तम 6 म्हणजे सामायिक विभाजक. आणि म्हणजे विभाजक. विभाज्य नाही, विभाजक. लसावीमध्ये विचारत विभाज्य, मसावीमध्ये विचारत विभाजक. मग या दोघात मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता? 1. म्हणजे 2 मूळ संख्यांचा मसावी हा काय असतो रे? 1 असतो. 2 मूळ संख्यांचा मसावी असतो 1 असतो. 1.
सर आवाज आहे. एकच मिनिट रे बाळानो, थोडं आवाज एक मिनिट. हा, आता येतोय का आवाज? हो हो हो. आता तुम्हाला लसावीला पूर्ण फॉर्म काय रे? ल म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य सामायिक विभाज्य सामायिक विभाजक वी म्हणजे काय? विभाज्य फरक लक्षात ठेवा. लसावीमध्ये वी म्हणजे विभाजक आणि लसावीमध्ये वी म्हणजे विभाज्य. आता दोन मूळ संख्या आपण घेऊया. समजा 19 ही एक मूळ संख्या घेतली आणि 29 ही एक मूळ संख्या घेतली. किंवा एवढं मोठं नको घेऊया, एक छोटे घेऊया. एक आपण काय करूया, 2 ही मूळ संख्या घेतली आणि तिसरी अजून एक 5 ही घेतली. आता 2 चे विभाज्य सांगा मला. 1 व 2. अरे बाळानो, तुम्ही सगळे किती डल आहात. इथं विभाज्य विचारलंय. विभाज्य म्हणजे पटीतील संख्या, विभाजक नाही विचारलं मी. विभाज्य म्हणजे पाडा. बेपटे, बेचार, बेत्रिक 10, 12, हे विभाज्य. 14 आणि 5चे विभाज्य 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 15 20, पासून 20 पासून 25. तर म्यूट करा, आवाज येत नाही. हे सर्व विभाज्य आहेत पहा. आता याच्या काय लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे या विभाज्यामध्ये सामायिक विभाज्य कोणता आहे? लहानात लहान. आता 2 हा वर आहे पण खाली नाही, 4 वर आहे खाली नाही, 6 वर आहे खाली नाही, 8 वर आहे खाली नाही. आता 10 ही संख्या बघा, इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे या ठिकाणी 2 आणि 5 या दोन संख्यांचा लसावी किती आला? तर 10 आला. आणि 10 हा त्या दोन संख्यांचा काय आहे? गुणाकार आहे. म्हणजे 2 मूळ संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. काय नियम लक्षात ठेवला? 2 मूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. मग आता मी तुम्हाला अगदी असं विचारलं, 71 आणि त्यानंतर 79 या दोन संख्यांचा लसावी किती सांगा बघू? 71 आणि 79 या दोन संख्यांचा लसावी किती? 5609. 5709. 5609. 5709. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे तुम्ही 79 आणि 71चा काय केला? गुणाकार. 9 एके 9, 7 एके 7, 0 7 9 63, चला 6 7 7 49 आणि 6 55. मग 9ला 9, 7 आणि 3 10, 1 5 आणि 1 6, 5ला 5. बरोबर आहे, 5709. 5709. आता इथंच एक पॅरलल प्रश्न विचारतो. 71 आणि 79 या दोन संख्यांचा मसावी किती? 1. 1 सर. 1 कारण या दोन मूळ संख्या आहेत आणि दोन मूळ संख्यांचा मसावी काय असतो? 1 असतो. हे सर्व आपण मूळ संख्यांचं काय पाहिलेलं आहे? तर गुणधर्म पाहिलेले आहेत.
आता मूळ संख्या ही संकल्पना सर्वांना समजलेली आहे असं गृहीत धरतो. ओके. आता याच्या पुढे आपण जाऊया ते म्हणजे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. आता दोन मूळ संख्या पाहिजेत आणि त्या दोन मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या जर असेल तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या दोन संख्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं. किंवा दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असेल तर त्या संख्येची जी जोडी आहे त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. बरं, आता एक प्रश्न विचारतो. 1 ते 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या असतील रे? 8 पहिली 3 5 5 7 5 5 7 13 11 17 19 29 मग असं होतंय, सर्वांना जर मी अनम्यूट केलं तर असा गोंधळ होतोय आणि ज्या विद्यार्थ्यांना काहीच बेसिक नसतं त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी सगळ्यांना म्यूट करतो. त्यामुळं जे सोपे प्रश्न आहेत त्याची उत्तरं बहुतांशी सर्वांना येतात. आता 161 मुलं आहेत, सगळ्यांनी जर एकत्र उत्तर द्यायला सुरुवात केली तर कुणालाच काही कळणार नाही, सगळा गोंधळ निर्माण होणार आहे. त्यामुळे मी सर्वांना म्यूट करतोय. ओके. पुन्हा एकदा जोडमूळ संख्या म्हणजे काय सांगतो. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एकच संयुक्त संख्या असेल तर अशा मूळ संख्येची जी जोडी आहे त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता 3 आणि 5 यांच्या दरम्यान 4 ही एकच संयुक्त संख्या आहे. 5 आणि 7 या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान 6 ही एकच संयुक्त संख्या आहे. अशा पद्धतीने 1 ते 100 पर्यंत आपण जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या काढू शकतो? 8. हा परीक्षेला प्रश्न येतो. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या काय आहेत? 8 जोड्या आहेत. किंवा दुसरी व्याख्या, दोन मूळ संख्यांमधील फरक जर 2चा असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. सर्वांना जोडमूळ संख्या म्हणजे काय हे समजलेलं असेल. ओके. आता यानंतर पुढचा आहे सहमूळ संख्या. हा भाग सुद्धा 8वी शिष्यवृत्तीला आहे पहा आणि NES ला सुद्धा आहे. सहमूळ संख्या बघा, ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो, म्हणजे एक हा सामायिक अवयव असतो बरं का, म्हणजे थोडक्यात असं म्हणूया, ज्या दोन संख्यांचा एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नसतो, ज्या दोन संख्यांचा एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना समूळ संख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ त्या दोन संख्या मूळ असाव्यात असं काही नाही. अगदी क्रमवारच्या जर दोन संख्या घेतल्या का नाही तरी सुद्धा ती समूळ संख्यांची जोडी होती. आता समजा आपण क्रमवार दोन संख्या घेतल्या 2 आणि 3. आता 2चं विभाजक कोणतं? तर 1 आणि 2.
आणि 3चं विभाजक कोणतं? 1 आणि 3. आता या दोघांचा सामायिक विभाजक येणार 1. म्हणजे या ठिकाणी या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 आहे. 1 व्यतिरिक्त ज्यादा सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना समूळ संख्या असे म्हणतात. बघा, ज्या दोन संख्यामध्ये 1 व्यतिरिक्त एकही सामायिक अवयव किंवा एकही सामायिक विभाजक नसतो त्यांना समूळ संख्या असे म्हणतात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. क्रमवार दोन संख्या ज्या आहे ती समूळ संख्यांची जोडी असते. आता समूळ ज्या संख्या आहेत त्यांचा मसावी किती असेल रे? समूळ संख्यांचा मसावी एक. आता बरोबर आहे. 13 एक संख्या घेतली आणि समजा 18 ही संख्या घेतली. आता 13चे विभाजक सांगा मला. 1 आणि 13. 1 आणि 13. आणि 18चे विभाजक कोणतं? 1 चार 2 4 4 6 4 सहा 4च्या पाठीशी 18. आणि 18 सहा 6 9 आता 1 हा दोन्ही ठिकाणी असलेला विभाजक दिसतोय. आता इथं 13 विभाजक आहे पण खाली 13 कुठे दिसतोय का आपल्याला? नाही. नाही म्हणजे या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच संख्या आहे. म्हणून या दोन समूह संख्या आहेत किंवा ही समूह संख्यांची जोडी आहे. आणि मग यांचा मसावी किती येणार? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक 1. मग लक्षात ठेवा, समूह संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. आता दुसरी एक समूह संख्यांची आपण जोडी घेऊया. समजा मी 4 घेतलं आणि 7 घेतलं. आता याचा मला काढायचा आहे लसावी. लसावी मध्ये वि म्हणजे काय? विभाज्य. विभाज्य म्हणजे पटीतील संख्या. सांगा 4 काढा. 4 12 16 20 24 असे असंख्य विभाज्य असते. आता 7चा पडा 7 आवाज येत नाही. म्यूट करा. आता विभाज्य. आता बघा, असे एक संख्या आहे विभाज्य मध्ये की जी सामायिक आहे. आता इथं 28 आहे आणि इथं पण 28 आहे. म्हणजे 4 आणि 7 या ज्या समूह संख्या आहेत यांचा जो लघुत्तम तो 28 आहे. आणि 28 ही संख्या कशी मिळाली? तर त्या दोन संख्यांच्या गुणाकाराने मिळाली. म्हणजेच याच्यावरून एक गुणधर्म तयार होऊ शकतो. दोन समूह संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या या समूह संख्या असतात. हा एक नियम या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता सर्वांना समूह संख्या म्हणजे काय समजलेलं असेल?
हो सर. बघा आज काय काय पहिले वळीत बघा. पहिल्यांदा मूळ संख्या. मूळ संख्येचा काही गुणधर्म, संयुक्त संख्या त्याचं काही गुणधर्म, त्यानंतर जोडमूळ संख्या त्याचं काही गुणधर्म, त्यानंतर सहमूळ संख्या त्याचं काही गुणधर्म. आता काही इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी आहेत, मूळ संख्याला प्राईम नंबर म्हणतात, संयुक्त संख्याला कंपोजिट नंबर्स म्हणतात, त्यानंतर जोडमूळ संख्यांना ट्विन प्राईम नंबर्स म्हणतात. काय म्हणतात? ट्विन प्राईम नंबर्स. आणि समूह संख्यांना को प्राईम नंबर्स म्हणतात. काय म्हणतात? को प्राईम नंबर. आता याच्यामध्ये अजून एक आपल्या परिसर असा येऊ शकतो, विरुद्ध संख्या. तर आपण ऑपोजिट नंबर असं म्हणतो. को सांगते विरुद्ध संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्यांना विरुद्ध संख्या म्हणतात. बरोबर. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 असते त्या दोन संख्यांना विरुद्ध संख्या किंवा त्याला बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 5 ची विरुद्ध संख्या कोणती? -5. मग अधिक 5 आणि वजा 5 यांची जर तुम्ही बेरीज केली तर 5 वजा 5 0. म्हणून 5 ची विरुद्ध संख्या वजा 5. फक्त चिन्ह बदलायचं. समजा तुम्हाला 2/3 दिलं तर त्याची विरुद्ध संख्या काय येणार? याचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे. 2/3. वजा 2/3. ही बेरीज व्यस्त आहे. विरुद्ध संख्या म्हणजे बेरीज व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त वेगळं आणि बेरीज व्यस्त वेगळं लक्षात ठेवा. दिलेली संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज 0 असते. आणि ज्यावेळेस गुणाकार व्यस्त देतात का नाही त्यावेळेस ते कसं असतं? समजा 2/3 याची गुणाकार व्यस्त 3/2 बदल. दिलेली संख्या व त्याची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार किती येणार आहे? 1. वरचा गुणाकार 6, खालचा गुणाकार 6, 1. दिलेली संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार काय असतो? 1 असतो. आता थोडं सर्वांना म्यूट करतो. थोडं बेसिक देईपर्यंत सर्वांना आवाज यावा ह्यापेक्षा आहे. आता आपण कालच्या तासाला नैसर्गिक संख्या पाहिलं, पूर्ण संख्या पाहिलं, त्यानंतर आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर हळूहळू समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या, वर्ग संख्या सुद्धा पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण क्यूब नंबर्स असं म्हणतो. घन म्हणजे काय? एखाद्या संख्येचा 3 वेळा केलेला काय होय? गुणाकार होय. म्हणजे उदाहरणार्थ 1चा जर तुम्हाला घन करायचा असेल तर 1च्या डोक्यावर 3 लिहायचं. मग 1चा 3 वेळा गुणाकार करायचा, 1 येणार. आता 2चा जर घन करायचा असेल तर तुम्हाला 2चा 3 वेळा गुणाकार करावा लागेल. 2 दुनी 4 आणि 4 दुनी 8. 3चा घन जर करायचा असेल तर 3चा 3 वेळा गुणाकार करावा लागेल. आता हे एका चार्ट मध्ये काल दिलं होतं, तुम्ही वहीमध्ये लिहून काढलेलं आहे. सांगितले सर्वांना वही तयार करायची. जे मी स्क्रीनशॉट टाकेन हे सगळं वहीमध्ये लिहून काढायचं. सांगा 3चा घन किती? 27. 10 पर्यंत तरी घनपाठ पाहिजेत. काही विद्यार्थ्यांचं 15 पर्यंत घनपाठ असतील. निगेटिव्ह असेल समजा तुम्हाला विचारलं वजा 7 घन किती,
तर वजा 7 किती वेळा घातला? किती वजा येणार? 3 4 वजा 27. वजा 343. वजा 343. हा, म्हणजे ऋण संख्येचा घन ऋण संख्येचा असतो. क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. तसं तुम्हाला वजा 7चा वर्ग जर विचारला असता का नाही, तर तुम्ही वजा Plus 7 49. अधिक 49. म्हणजे ऋण संख्येचा वर्ग धन असतो आणि ऋण संख्येचा घन हा ऋण असतो. लक्षात ठेवा, ऋण संख्येचा वर्ग धन असतो, मात्र ऋण संख्येचा घन काय असतो? ऋण ऋण. संख्याच असतो. आता याच्या पुढे जाऊन सर्वांना थोडा वेळ म्यूट करतो. आपल्याला पाहायचं आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या की ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? रॅशनल नंबर्स म्हणतो. RATIONAL रॅशनल, NUMBERS रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या. आता परिमेय संख्येची व्याख्या अगोदर मी एक साध्या स्वरूपामध्ये सांगतो. अंशामध्ये P आहे, छेदामध्ये Q आहे. या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. या संख्येला काय म्हणायचं? परिमेय संख्या असे म्हणतात. पण याच्यामध्ये P आणि Q या ज्या दोन अंशातील आणि छेदातील संख्या आहेत त्या पूर्णांक संख्या असायला हव्यात, आणि छेदातील संख्या ही शून्येतर पूर्णांक संख्या असायला हवी. बघा, पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. P आणि Q या पूर्णांक संख्या असतील आणि Q ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल, तर P छेद Q या अपूर्णांकाला काय म्हणतात? तर परिमेय संख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, असं आलं तुम्हाला वजा 4/7. आता वजा 4 ही पूर्णांक संख्या आहे. त्याच पद्धतीने 7 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे आणि छेद 0 नाही, म्हणून वजा 4/7 हे काय आहे? तर परिमेय संख्या आहे. ही एक साधी परिमेय संख्येची व्याख्या आहे. किंवा परिमेय संख्येची जर तुम्ही दुसरी व्याख्या तयार केली, जी संख्या अखंड आवर्ती दशांश अपूर्णांकात लिहिता येते, जी संख्या अखंड आवर्ती दशांश अपूर्णांकात लिहिता येते, त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे पहा, उदाहरणार्थ असं आलं 0.333333 डॉट डॉट डॉट. म्हणजे या ठिकाणी अखंड आहे, भागाकार क्रिया संपलेली नाही, कारण शेवटी डॉट 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 दिसत आहेत. आणि आवर्ती म्हणजे 3 हा अंक बघा दशांश चिन्हानंतरचा पुन्हा पुन्हा येतोय. मग आपण 3 हा अंक पुन्हा पुन्हा येत असलं की 3च्या डोक्यावर रिकरिंग सिम्बॉल आवर्ती चिन्ह द्यायचं, एकतर टिंब किंवा अशी आडवी रेष द्यायची. ही संख्या अखंड आहे आणि आवर्ती आहे, म्हणून या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर असं म्हणतो. बघा, आता सर्वांना परिमेय संख्या म्हणजे काय समजलंय का मला सांगा? हो हो सर. हो सर. हो सर. हो सर. एकाच विद्यार्थ्याने मला उत्तर द्यायचं. कोण सांगेल परिमेय संख्येची पहिली व्याख्या? सर मी सांगू शकते. हा, बाकीचे सगळे मी फक्त भक्ती उत्तर देईल. भक्ती सांग. आणि Q हे दोघे बिलॉंग्स टू आहे, म्हणजे या पूर्णांक संख्या असतील. P आणि Q या पूर्णांक संख्या असतील. P हा पूर्णांक संख्या पाहिजे आणि Q हा शून्येतर पूर्णांक संख्या पाहिजे. तर हा P हा पूर्णांक शून्येतर पूर्णांक पाहिजे.
असं असेल तर पी छेद क्यू या स्वरूपातील संख्येला काय म्हणायचं? परिमेय संख्या. परिमेय संख्या. परिमेय संख्या असे म्हणतात. पी आणि क्यू या पूर्णांक संख्या असतील आणि क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर पी आणि क्यू हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. आणि दुसरी आता परिमेय संख्येची व्याख्या कोण सांगेल? सर मी सांगू भक्ती? हा सांग. जी संख्या अखंड व आवृत्ती असते तिला परिमेय संख्या म्हणतात. बरोबर. जी संख्या अखंड आवर्ती दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येते किंवा लिहिता येते, व्यक्त करता येते, त्या संख्येला काय म्हणायचं? परिमेय संख्या असे म्हणतात. द डेसिमल फॉर्म ऑफ नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड आणि रिकरिंग म्हणजे आवर्ती. डेसिमल फॉर्म ऑफ नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. इट इज कॉल्ड रॅशनल नंबर. आता याचा सविस्तर अभ्यास तुमचा पाठ्यपुस्तकामध्ये हळूहळू होईलच. जे अपूर्णांक आहेत, बहुतांशी अपूर्णांक हे परिमेय संख्या असतात. बोला सर, हे जे अगोदर जी भक्ती दीदीनं व्याख्या सांगितली त्याचं एक उदाहरण द्या ना. हा. आता उदाहरणार्थ 5/7. आता पूर्णांक संख्येचा संच काय? डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 ह्या असंख्य पूर्णांक संख्या आहेत. आता 5 ही संख्या बघा इथं 2च्या पुढे ह्या बाजूला कुठेतरी असेल आणि 5 ही संख्या पण ह्या 2च्या पुढे उजव्या बाजूला कुठेतरी असेल. म्हणजे अंशातील संख्या पूर्णांक आहे आणि छेदातील संख्या शून्य नसणारी पूर्णांक संख्या आहे. म्हणून 5/7 हा जो अपूर्णांक आहे तो काय आहे? परिमेय संख्या आहे. आता मग काय होतं? काही गणितामध्ये असं देतात वर्गमुळात 2/7. आता सांगा, जर तुम्ही 2चं वर्गमूळ काढले का नाही तर त्याची किंमत साधारणतः 1.41 अशी काहीतरी येते बघा. आणि मी तुम्हाला कालच्या तासाला सांगितलं होतं 1 आणि 2च्या दरम्यानची कोणतीही संख्या पूर्णांक संख्या नसते. मग वर्गमुळात 2 पूर्णांक असेल का? वर्गमुळात 2 ही पूर्णांक आहे का? नाही. ही संख्या जरी पी छेद क्यू या स्वरूपात लिहिलेली असली तरी ह्या पी ची किंमत जी वर्गमुळात 2 आहे ती पूर्णांक संख्या नाही. त्यामुळे ही संख्या परिमेय संख्या असणार नाही. ही संख्या परिमेय संख्या असणार नाही. किंवा एखादी संख्या अशी दिली 5/0. आता आपल्याला माहित आहे 5 ही पूर्णांक संख्या आहे. 5 इज इंटिजर. खाली 0 इज इंटिजर. पण आपल्याला छेदातला किंवा डेनॉमिनेटरचा जो नंबर आहे तो काय पाहिजे? नॉन झिरो इंटिजर पाहिजे. शून्येतर पूर्णांक. छेदात 0 असलं की ती परिमेय संख्या बनत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ही सुद्धा परिमेय संख्या नाही. आता हे झालं परिमेय संख्या बरं का. आता याच्यामध्ये एक साधं उदाहरण घेतो. अगोदर आपण अपरिमेय संख्या बघूया. अपरिमेय संख्येला आपण इंग्रजीत काय म्हणतो रे? Irrational numbers. Irrational numbers. बरोबर. इरेशनल नंबर. आता जी संख्या परिमेय नाही त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. म्हणजे समजा बघा, आता काही मला पूर्ण वर्ग संख्या सांगा रे. 1 4 16 25 36 36 49 सर्व वर्ग शंभर. आता यांचं वर्गमूळ आपण काढलं. त्या सर्वांचं काय काढलं मी? वर्गमूळ काढलं.
आता सांगा याचं वर्गमूळ किती येणार? 1 चं वर्गमूळ एक. 4 चं वर्गमूळ 2 वर्गमूळ 81चं 9 आणि 100चं 10. म्हणजे ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांची जी वर्गमूळ आहेत ती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी येत आहेत. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या सर्व पूर्णांक संख्या आहेत. आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. म्हणजे वर्गमुळात 1 वर्गमुळात 4 वर्गमुळात 9 या सर्व परिमेय संख्या आहेत. या सर्व काय आहेत? परिमेय संख्या आहेत. याच्यावरून आपण एक गुणधर्म तयार केला. पूर्ण वर्ग असलेल्या संख्यांची वर्गमूळ परिमेय संख्या असतात. पूर्ण वर्ग असलेल्या संख्येची वर्गमूळ परिमेय संख्या असतात. आता मग मी पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या घेतो. 2 3 5 7 8 त्यानंतर 10 11 12 13 14 15 17 याच्यामध्ये एक सुद्धा वर्ग संख्या नाही. 1 वगळलेला आहे, 4 वगळलेला आहे, 9 वगळलेला आहे, 16 वगळलेला आहे. आता याचं वर्गमूळ घेतो. आता ह्या ज्या संख्या आहेत का नाही वर्गमूळ चिन्हातली ह्या सर्व काय आहेत तर अपरिमेय संख्या आहेत. म्हणजे पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ अपरिमेय संख्या असतात. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे काय असतात तर अपरिमेय संख्या असतात. शिवाय जी संख्या अखंड असते पण आवर्ती नसते त्या संख्येला सुद्धा अपरिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ असं आलं 1.2 4 3 9 7 4 2 3 5 डॉट 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 डॉट. आता याच्यामध्ये एखादा अंक पुन्हा येत नाही किंवा काही ठराविक अंकांचा गट पुन्हा येत नाही. त्यामुळे ही सुद्धा काय आहे अपरिमेय संख्या आहे. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते पण आवर्ती नसते. द नंबर विच इज नॉन टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग इट इज कॉल्ड अ इरेशनल नंबर. हे काय सर मी सांगू भक्ती? ज्या संख्येचे दशांश रूप ते पण आवर्ती नसते त्या संख्येला काय म्हणायचं अपरिमेय संख्या. परिमेय संख्या. परिमेय संख्या. आणि मग काय सांगितलं पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमूळ या अपरिमेय संख्या असतात. आता दुसरा एक प्रश्न असा आहे पाय ही अशी संख्या आहे बघा की ज्याची आपण अंदाजी किंमत 22/7 घेतो किंवा काही विद्यार्थी उदाहरणामध्ये 3.14 सुद्धा घेतात. आता पाय ची किंमत 22/7 परिमेय संख्येच्या व्याख्येनुसार जर पाहिलं तर हा इंटिजर आहे, हा इंटिजर आहे, नॉन झिरो इंटिजर आहे. वाटते का नाही रे? अंशामध्ये पूर्णांक संख्या आहे, छेदामध्ये शून्येतर पूर्णांक संख्या आहे. म्हणजे व्याख्येनुसार पायची जी किंमत आहे किंवा पाय ही परिमेय संख्या आहे परंतु ही पायची अंदाजे किंमत आहे. त्यामुळं पाय ही परिमेय संख्या आहे. किंवा पायची जर किंमत काढली का नाही तर 3 पॉइंट साधारणतः त्या नंतरचे जे 6 अंक आहेत त्या 6 अंकाचा गट आणि त्याच्या पुढच्या 6 अंकांचा गट पुन्हा येतोय बघा. म्हणजे ही संख्या अखंड आवर्ती दशांश अपूर्णांकात लिहिता येते
म्हणून व्याख्येनुसार ही संख्या आपल्याला परिमेय वाटते, परंतु पायची 22/7 ही किंमत अंदाजे आहे. त्यामुळे जरी व्याख्येनुसार ती संख्या परिमेय वाटत असली तरी पाय ही काय आहे तर अपरिमेय संख्या आहे. चालेल. आता एकदा उजळती नजर. आज आपण काय काय पाहिलं सांगा बघू. मूळ संख्या संयुक्त संयुक्त संख्या लसावी अजून शेवटचं बघा वास्तव संख्या आहे. वास्तव संख्या की ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो रियल नंबर असं म्हणतो. आता संख्या परिमेय असू द्या किंवा अपरिमेय असू द्या, द नंबर आयदर इरेशनल इट इज कॉल्ड रियल नंबर. संख्या परिमेय असू द्या किंवा अपरिमेय असू द्या, त्या संख्यांना आपण काय म्हणतो वास्तव संख्या म्हणतो. म्हणजे आता वर्गमुळात 4 ही परिमेय संख्या आहे आणि वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. मग या दोन्ही सुद्धा काय आहेत तर वास्तव संख्या आहेत. म्हणजे या सर्व रियल नंबर्स आहेत. पण सगळ्यात मोठा संच आहे तो वास्तव संख्यांचा असतो. अशा पद्धतीनं या संख्येची व्याप्ती वाढत गेली. म्हणजे सुरुवातीला नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या की ज्यांना आपण मोज संख्या म्हणतो, ह्याच्यामध्ये शून्याची वाढ झाली की होल नंबर्स पूर्ण संख्या झाल्या. काही ऋण संख्यांचा समावेश केला की त्याला आपण इंटिजर्स पूर्णांक संख्या असं म्हणतो. त्यानंतर वॉड नंबर्स पाहिलं आपण, इव्हन नंबर्स पाहिलं. त्यानंतर सेट ऑफ क्वोशियंट त्याला आपण परिमेय संख्यांचा संच म्हणतो. त्यानंतर आपण अपरिमेय संख्यांचा संच पाहिला आणि शेवटी वास्तव संख्यांचा संच सेट ऑफ रियल नंबर्स. अशा पद्धतीनं त्या संख्येची व्याप्ती काय होत गेलेली आहे वाढत गेलेली आहे. ओके, बस करूया, वेळ झालेला आहे. कुणाला काय अडचण असेल समजण्यामध्ये तर मी युट्यूबचा व्हिडिओ टाकतो, सगळ्यांनी व्हिडिओ पहा वेळ मिळेल असा. आणि जो मी अभ्यास पाठवतो तो वहीमध्ये वेगळ्या लिहून काढा. आणि अजूनही काही विद्यार्थी ग्रुपमध्ये असे आहेत की माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल, रूपचंद बोराटे युट्यूबला टाकायचं आणि तो चॅनल कंपल्सरी सर्वांनी सबस्क्राईब करा. ओके, चालेल, बस करूया. बाय.